काही दिवसांपूर्वीच पनवेलकरांनी पनवेल महानगरपालिकेविरुद्ध मालमत्ता कर विरोधात मोर्चा काढण्यात आला होता। मालमत्ता कर कमी करावे याची प्रामुख्याने मागणी येत होती। तर दुसरीकडे 2023 ते 2024 या आर्थिक वर्षात पनवेल महापालिका मालामाल झाली आहे। या आर्थिक वर्षामध्ये एप्रिल ते 8 फेब्रुवारी पर्यंत पनवेल महापालिकेच्या तिजोरीत 250 कोटींहून अधिक मालमत्ता कर जमा झाला आहे। महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 10 महिन्यांमध्ये एवढा मालमत्ता कर जमा झाला आहे। आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांनी मालमत्ता कर भरावा यासाठी महापालिकेने विविध मोहिमांचे आयोजन केले। नागरिकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला आहे। याचाच परिणाम या आर्थिक वर्षात पनवेल महापालिकेला आतापर्यंतची ऐतिहासिक कमाई करता आली। ब्युरो रिपोर्ट, प्रखर लोकमान्य। संपूर्ण महाराष्ट्रातील परखड बातम्या पाहण्यासाठी आमच्या प्रखर लोकमान्य न्यूजला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।